पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या बालिकेसोबत झालेल्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज समस्त ब्राह्मण पंच व सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने आज रोजी मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा ब्राह्मणवाडी येथून सुरू होऊन हुतात्मा स्मारक माणिक चौक येथे समाप्त झाला। मोर्चाच्या शेवटी कॅन्डल लावून त्या निष्पाप बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली व निषेध करण्यात येऊन नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। या मोर्चात सर्वपक्षीय नेते, समाज बांधव व नागरिक सहभागी झाले होते। विशेषतः मोर्चात महिला, लहान बालिका, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती दिसून आली। पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व नागरिकांनी दाखविली एकजूट। भोर तालुक्यात नसरापूर गावात जे या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे त्या बालिकेला श्रद्धांजली म्हणून आम्ही सगळ्या नंदुरबारकर वासियांनी निषेध आणि मूक मोर्चा काढून तिला एक श्रद्धांजली अर्पित केली आहे। पण एवढ्यावरच न भागता त्या बालिकेला न्याय मिळावा, ज्याने समाजाला आणि माणुसकीला काळीमा फासणारी जी गोष्ट ज्याने केली आहे त्या नराधमाला त्याच जागेवर जाऊन एक तर एन्काउंटर त्याचा करून टाकावा, नाही तर त्याला कठोरच्या कठोर शिक्षा अशी मिळावी, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही, कोणी दजावणार नाही। एवढी कठोरातून कठोर शिक्षा त्याला व्हावी एवढीच मी शासनाकडे मागणी करते। मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत हीन कृत्य त्या ठिकाणी घडलेलं आहे। आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विविध समाजाचे सर्वच प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून एक मूक मोर्चा या ठिकाणी काढलाय। यामध्ये विशेष करून या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते। नसरापूरची ही घटना ही खरोखर एक माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। यामध्ये हीन कृत्य ज्या व्यक्तीने केलेलं आहे याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये असं हीन कृत्य कुठल्याही व्यक्तीने करायचा त्याच्या मनात विचारही येऊ नये अशी कठोर शिक्षा या नराधमाला झाली पाहिजे अशी मागणी आम्ही शासनाकडे या ठिकाणी करतो।